शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता वसई विरार शहरामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे। सर्वात मोठा मानला जाणारा बहुजन विकास आघाडीचे सर्व माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी आता उबाटा गटाचं शिष्टमंडळ आलेले आहे। तर मिलिंद नार्वेकर, त्याचबरोबर विनायक राऊत, विलास पोतनीस आणि हे सर्व शिष्टमंडळ जे आहे हे या ठिकाणी आलेलं आहे आणि हितेंद्र ठाकूरांची भेट घेत आहे। त्याचबरोबर मनसे नेते अविनाश जाधव देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। या विरार पश्चिमेच्या ओल्ड विवा कॉलेजमध्ये ही बैठक पार पडत आहे। आपण जर बघितलं तर याच विवा कॉलेजमध्ये मागच्या 1 तासापासून जी आहे ही चर्चा सुरू आहे आणि बंद दाराआड ही चर्चा होत आहे आणि जागा नेमक्या कशा वाटप असणार आहेत आणि कशा युतीचा संदर्भ असणार आहे ही चर्चा या ठिकाणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर वसई विरार नालासोपारा परिसरामध्ये सध्या राजकीय मोठ्या घडामोडी घडायला सुरुवात झालेल्या आहेत। शिवसेनेचं उबाटा गटाचं शिष्टमंडळ, त्याचबरोबर मनसेचे अविनाश जाधव हे एकत्र येऊन या ठिकाणी चर्चा करत आहेत आणि महायुतीला कुठेतरी टक्कर देण्यासाठी आता काँग्रेसने देखील बहुजन विकास आघाडीमध्ये युती केल्याचं देखील समजलेलं आहे आणि यामधून आता नेमकं या वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने आणखीन या युतीच्या संदर्भात काय चर्चा होते आणि या चर्चेमधून नेमकं निवडणूक कशा पद्धतीने हे सर्व पक्षीय महाविकास आघाडी कशा पद्धतीने लढतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। परंतु आता सध्या जे आहे शिवसेना उबाटा गटाचे शिष्टमंडळ आणि मनसे नेते अविनाश जाधव यांची मात्र बैठक ही ओल्ड युवा कॉलेजच्या हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयामध्ये पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, विरार।